नमस्ते मित्रांनो, आपण ऐकत आहोत मराठी कथा. माझं चुकलं भाग 10. रात्री झोप येईपर्यंत नंदा सुनीलचा विचार करत होती. प्रिया त्याच्या आयुष्यातून निघून गेली याचा तिला आनंद झाला होता. आपणास आनंद का व्हावा याचं उत्तर तिला मिळत नव्हतं. जे उत्तर तिचं मन तिला देत होतं ते स्वीकारण्याचं धाडस तिला होत नव्हतं. ते सत्य स्वीकारण्यास तिला समाजाची भीती वाटत होती. प्रियाला मूल होईल म्हणून सुनील तिच्याशी लग्न करायला तयार नाही. तिच्या जागी आपण असतो तर केलं असतं त्याने आपल्याशी लग्न. या विचारासरशी तिच्या सर्वांगातून एक वेगळीच संवेदना सळसळत गेली. त्या दिवसानंतर सुनीलच्या घरी जाताना तिच्या मनाला एक वेगळीच ओढ असायची. ती घरी पोचायची तेव्हा सुनीलने नुकताच बाथ केलेला असायचा. त्याच्या अंगाला साबणाचा सुगंध दरवळत असायचा. दिवसभराचा शीण गेलेला असायचा. तो तजेलदार दिसायचा. पांढऱ्या लेंग्यावर त्याने पांढराच झुळझुळीत सैलसर सदरा घातलेला असायचा. सदऱ्याची बटणं उघडीच असायची. त्यातून छातीवरचे केस चटकन नजरेत भरायचे. त्याला पाहिल्यावर कसं प्रसन्न वाटायचं. आपल्या केसांना तो तेल कधीच लावत नसे. आंघोळ झाल्यानंतर तो केस व्यवस्थित पुसून काढायचा. त्यामुळे केस लवकर वाळायचे आणि वाऱ्यावर उडायचे. घरी असला की नुसत्या बोटांनी तो केस व्यवस्थित करायचा तरी ते छान बसायचे. त्या केसातून हात फिरवावा असा मोह नंदाला बऱ्याच वेळा व्हायचा. उलट किशोरला स्वच्छतेचं तेवढंसं वेड नव्हतं. कित्येकदा सांगूनही तो संध्याकाळी बाथ घेत नसे. तो म्हणायचा, मी कारने जातो, कारने येतो, ऑफिसही वातानुकूलित आहे, मग दोनदा स्नान करायची काय गरज. कधी कधी तो सुगंधी तेल केसांना लावायचा. त्या वासाने तिचं डोकं उठायचं. लग्न समारंभ आटोपून किशोर आणि नंदा घरी परतली तेव्हा 9 वाजले होते. सकाळी तिथे मीनलला, थोरल्या जावेच्या धाकट्या बहिणीला तिथे पाहिल्यापासून तिचा विरस झाला होता. याच मीनलचं लग्न किशोरबरोबरच व्हावं असं तिच्या जावेला वाटत होतं आणि तसे तिचे प्रयत्न चालले होते. पण ते फसल्यापासून नंदाची जाऊ आणि मीनल कुणाकुणाच्या तोंडावर नंदाबद्दल बोलत ते तिच्या कानावर येई. हॉलमध्ये गेल्यावर नंदाने तिला पाहून न पाहिल्यासारखं केलं होतं. पण तिचं मुद्दाम आपल्या 3 वर्षाच्या मुलाला घेऊन किशोर आणि नंदा बसली होती. तिथे आली होती आणि नंदाकडे दुर्लक्ष करून किशोरकडे बोलत होती. दुपारच्या जेवणानंतर तर नंदा इतर बायकाबरोबर बसली असताना मीनल किशोरकडे खूप वेळ बोलत बसली होती, हसत होती. हे पाहून नंदा धुसफुसत होती. रात्री अंथरुणावर पडल्यावर नंदाने किशोरला विचारलं, काय बोलत होती ती इतकं? कोण? नाव घेऊन सांगायला हवं. मीनल? आणखी कोण? काही नाही, मुलाच्या गमती जमती सांगत होती. नंदाने तोंड वाकडं केलं पण अंधारात किशोरला ते दिसलं नाही. 3 वर्षाचा आहे पण समज चांगली आहे, किशोर बोलत होता. थोड्याच ओळखीत मला अंकल म्हणायला लागला. माझं ऐकलं असतं तर डॅडीही म्हणाला असता. सांगितलं होतं ना तिच्याशी लग्न करा म्हणून. ती तुझी कुणीच नाही तर इतका राग येतो. ती मग सवत झाली असती तर विचारूच नका. मला कशाला राग येईल? तुला काय वाटतं मी मूर्ख आहे? तुझ्या मनात काय चाललंय ते कळत नाही.
काय चाललंय माझ्या मनात? मिनलचा राग नव्हता आला तुला? नाही, ती खोटं बोलते हे त्यानं ओळखलं. फालतू कारणावरून उगाच झोपताना वाद नको म्हणून तो म्हणाला, ठीक आहे, माझा अंदाज चुकला असेल, झोप आता. ती काही बोलली नाही. दोघंही एकमेकाकडे पाठ करून झोपली. बाई, तुमचा फोन आहे, शिपायाने नंदाला सांगितलं. कुणाचा फोन असेल असं मनाशी म्हणत नंदा उठली. सुनीलचा तर नसेल, काल आपण तिकडं गेलो नाही म्हणून. त्याला तर आपण येणार नाही असं सांगितलं होतं अगोदरच. मग तो कशाला फोन करील? तिने खाली ठेवलेला रिसिव्हर उचलला. हॅलो, मी नंदा बोलते. मी किशोर बोलतोय. काय हो? संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर तू इकडे ये. काय काम आहे? जायचंय एका ठिकाणी. कुठे? आल्यावर कळेल. ठीक आहे. तिने फोन ठेवला. ती निराश झाली. काल सुनीलकडे जायचं मिळालं नव्हतं जायला. आज तिला जायचं होतं, पण इलाज नव्हता. किशोरबरोबर जायलाच हवं होतं, पण मुलं वाट बघत बसणार. सुनीलला फोन करून सांगावं का मी आज येणार नाही म्हणून? पण नको, बघू तरी. आजही मी गेले नाही तर सुनीलचा फोन येतो का उद्या? किशोरच्या ऑफिसमध्ये नंदा पोचली तेव्हा सगळं काम आटपून किशोर तिचीच वाट बघत बसला होता. किशोरने पाहून तिला आश्चर्य वाटलं. सकाळी तो घरून निघाला तेव्हा फक्त शर्ट पॅन्ट होती. आता तो सूट घालून बसला होता. त्याचा आवडता परफ्यूमही दरवळत होता. तुम्ही घरी जाऊन आलात? नाही. मग हे कपडे आणि हे परफ्यूम? तुकारामला घरी पाठवून आणवलं. कुठे जायचंय आपल्याला? इट्स ए सरप्राईज. मी अशीच येऊ? तुकारामला माझे कपडे आणायला नाही सांगायचं? तू अशी सुद्धा छान दिसतेस. चल. नाखुशीनेच ती उठली आणि त्याच्या पाठोपाठ गाडीत जाऊन बसली. अकबर अलीच समोर गाडी थांबली. दोघंही उतरली. दुकानात शिरली. किशोर पुढे चालला होता. काहीच माहीत नसलेली नंदा त्याच्या मागून चालली होती. खेळण्याचा काउंटर येताच किशोर थांबला. विक्रेता अदबीने पुढे झाला. किशोरचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. तो मांडलेल्या खेळण्यावरून नजर फिरवीत होता. काय हवंय साहेब? काहीतरी नॉव्हेल्टी दाखव. विक्रेत्याने बरीच खेळणी काढून समोर मांडली. त्यांच्या खुब्या, ती कशी चालतात वगैरे माहिती तो देऊ लागला. त्यातली बॅटरीवर चालणारी रेस कार उचलून नंदाला दाखवीत किशोरने विचारलं, ही कार कशी वाटते? कुणासाठी पण? ते मग सांगतो, पण कशी आहे? बरी आहे. मी प्रेझेंट बॉक्समध्ये पॅक करून देही. त्याने विक्रेत्याला सांगितलं. किशोरने बिल घेतलं. नंदाने किंमत पाहिली. 350 रुपये. पैसे चुकते करून सुनील डिलिव्हरी काउंटरवर गेला. नंदा गाडीत जाऊन बसली. कुठे जायचंय आपल्याला? आता तरी कळेल. मिनलकडे. मग मी नाही येणार. का? काल ती माझ्याशी एका शब्दाने बोलली नाही. तू बोललीस तिच्याकडे? नंदा गप्प झाली. खिडकीतून बाहेर पाहू लागली. तू बोलली असतीस तर ती बोलली असती. ती बोलली असती तर मीही बोलले असते. आता ती बोलेल तेव्हा बोल. एवढं महागडं खेळणं
कशाला घेतलंस? तू सुनीलच्या मुलांसाठी इतका खर्च करतेस, मी विचारलंय कधी? म्हणून तुम्ही मुद्दाम? उगाच वाकडा अर्थ घेऊ नकोस. मुद्दाम करायचं असतं तर यापूर्वीच केलं असतं. पण कालच तर भेटली. लगेच आज कशाला जायला हवं तिच्या घरी? तिने आजच बोलावलंय. केव्हा सांगितलं? कालच. मग मला का नाही बोललात? विसरलं. खोटं. खरंच विसरलो. माझ्या लक्षात असतं तर मी निघतानाच सूट गाडीत टाकला असता. मग इथे आल्यावर आठवलं. म्हणजे इथे आल्यावर तिच्याबद्दलच विचार करीत होता? असं किशोरला विचारावं असं नंदाला वाटलं. पण मग बोलता बोलता मध्येच तो सुनीलचा विषय काढतेस तेव्हा तूही त्याचाच विचार करत असतेस असं त्याने विचारलं. तर काय उत्तर देणार म्हणून तिने जिभेवरूनच शब्द मागे फिरवले. मिनलने दोघांचंही हसून स्वागत केलं. उत्तरादाखल नंदाही तोंड देखलं हसली. मिनल त्यांना घेऊन आत आली आणि सोफ्यावर बसायला सांगितलं. पाहुणे आल्याचं कळताच मिनलचा मुलगा दुडू धावत आला. मिनलला बिलगला. अरे, अंकल आलेत बघ. ओळखलं नाहीस त्यांना? काल तर चांगला खेळत होतास त्यांच्याकडे. अरे ये ना, हे बघ काय आणलंय तुझ्यासाठी, किशोर म्हणाला. पण तो मिनलला सोडित नव्हता. अरे ये ना, काय नाव ग त्याचं? विसरलात? कालच तर सांगितलं होतं. विसरलो खरा. फारच अनकॉमन नाव आहे. काय ते? किरीट, मिनलने हसून सांगितलं. किरीट? करेक्ट. हे नाव मी प्रथमच ऐकलं त्यामुळे लक्षात नाही राहिलं. किरीट, इकडे ये. अरे जा ना. तसा नाही यायचा तो, असं म्हणत किशोर उठला आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न करू लागला. पण तो आपल्या आई आड लपू लागला. मिनल भोवती लुटूपुटूच्या 2 फेऱ्या मारल्यावर किशोरने त्याला पकडलं आणि आपल्या मांडीवर बसवलं. मिनलचा मुलगा गोड होता, चलाख होता. पण का कुणास ठाऊक त्याला घ्यावं, त्याला खेळवावं, निदान त्याच्यासाठी हसावं असंही नंदाला वाटलं नाही. मग सुनीलच्या मुलांशी आपण इतक्या कशा रमतो, हसतो, खेळतो? की मुलांच्या आईवडिलांशी भावनात्मक संबंध असल्याशिवाय ती मुलं आवडत नाहीत असंच असावं. नाहीतर प्रसादपेक्षा जराही कुठे कमी नसलेल्या किरीटला पाहून आपल्याला आनंद का झाला नाही? आता तिच्या लक्षात आलं. सुनीलच्या मुलांशी किशोर असेच वागतात. ते त्यांच्याशी हसतात, बोलतात, पण ते कृत्रिम असतं हे तिला कळलं. पण कृत्रिम का होईना ते हसतात, बोलतात. आपण तेवढंही केलेलं नाही. हे बरं नाही. स्वतःला मूल नाही म्हणून दुसऱ्याच्या मुलांचं कौतुक नाही असं मिनलला वाटू नये म्हणून तरी किरीटला जवळ घ्यायला हवं. तिने पॅकिंग उचललं आणि किरीट पुढे धरलं. पण तो ते घेईना. मिनलकडे पाहून नंदा हसली आणि स्वतःच ते पॅकिंग उघडून आतली कार बाहेर काढली आणि ऑन करून फरशीवर ठेवली. सरळ धावत गिरक्या घेत कार पळू लागली. किरीट हसू लागला. किशोरने त्याला खाली सोडलं. तो धावत कारजवळ गेला. ती उचलली आणि तिघांकडेही आळीपाळीने पाहत हसू लागला. किरीट, इकडे ये ना, मिनल त्याला बोलवत होती. किरीट,
किशोर आणि किरीट दोघांच्याही नावांची अक्षरे एकच. हे सहज झालं असेल का? काल किशोर आणि मिनल यांच्या मनमोकळ्या गप्पा चालल्या होत्या. अधूनमधून केव्हा तरी भेटणारे स्त्री पुरुष इतक्या मनमोकळ्या गप्पा मारू शकतील? ती किरीटच्या चेहऱ्यात किशोरची एखादी छटा दिसते का ते शोधू लागली. पण खूप प्रयत्न करूनही तसं काही आढळलं नाही. तो मिनलसारखाही दिसत नव्हता. तो कदाचित बापासारखा दिसत असेल. नंदाने त्याच्या बापाला अजून पाहिलं नव्हतं. काल तो लग्नाला सुद्धा आला नव्हता. तिला राहवलं नाही. तिने मिनलला विचारलं, किरीटचे पप्पा कुठे आहेत? काल लग्नात पण नव्हते वाटतं. ते दिल्लीला गेलेत 5-6 दिवस झाले. उद्या परवा येतील. नंदा विचार करू लागली. नवरा उद्या परवा येणार तर हिने किशोरला आजच का बोलावलं? तो आल्या आल्या नंतर का नाही बोलावलं? मिनलने भरपूर खायला प्यायला केलं होतं. किशोर अधाशासारखं खात होता. प्रत्येक पदार्थ उत्तम झाल्याचं सर्टिफिकेट देत होता. आवडलं म्हणून तो पदार्थ आणखी घ्यायचा आग्रह ती करत होती. त्याला एकट्याला आग्रह कसा करायचा म्हणून तिलाही करत होती. तब्बल 2.5 तास मिनलच्या घरी बसल्यावर किशोर आणि नंदा घरी परतली. कुणाच्या घरी इतका वेळ किशोर कधीच बसला नव्हता. सासूरवाडीला सुद्धा जेवायला बोलावलेलं असलं तरी जेवण नक्की किती वाजता होईल असं तो विचारून घ्यायचा आणि त्याआधी 10-15 मिनिट यायचा. जेवून झाल्यावर 5-10 मिनिटात निघायचा. तिथे बसून बसून नंदा कंटाळली होती. पण आता आपण निघूया, खूप वेळ झाला असं ती बोलली नाही. बोलली असती तर सुनीलच्या घरी तासनतास बसतेस तेव्हा नाही कंटाळा येत असं त्याने विचारलं असतं. घरी आल्यावर कपडे काढता काढता किशोरने विचारलं, कंटाळलीस? नाही. 2-2.5 तास केव्हा गेले कळलंच नाही. नाही का? खरं म्हणजे जे 2-2.5 तास तिला 2-2.5 युगासारखे वाटले होते. तिने साडी सोडली. नुसत्या परकर पोलक्यावर राहून सोडलेल्या साडीची घडी करू लागली. किशोरने तिला तसं पाहिलं आणि मागून येऊन मिठीत घेतलं. हे काय? त्याला दूर लोटीत नंदा म्हणाली, आज छान दिसतेस तू. माणसाला जास्त आनंद झाला की त्याला सगळं छान दिसायला लागतं. बरोबर बोललीस असं म्हणून त्याने तिला सोडलं आणि तो बाहेर गेला. धन्यवाद. अशीच पुढची कथा ऐकत राहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.